शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील. बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यातले शेतकऱ्यांच्या काही सक्सेस स्टोरीची, ज्या शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे, जे चांगल्या पद्धतीने शेतीचं व्यवस्थापन करतात आहे, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव किंवा चर्चा ते आपण करत असतो. आजचे हे जे शेतकरी, हा केळीचं घड आणि केळीची बाग, ते आहेत ज्ञानेश्वर बाजीराव महाजन. गाव आहे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव. खानदेशमधली ही बाग आहे. साधारणपणे आज 8-8.5 महिने पूर्ण होतं ते. थंडीतली बाग, त्याच्यानंतर उन्हाळा आणि त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आता ही बाग येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यात हार्वेस्ट होईल, 10-10.5 महिन्यात. तर पाठीमागच्या 7-8 महिन्यातले किंवा 10 महिन्यातले काय प्रयत्न आहेत किंवा काय अनुभव आहे, या सगळ्या विषयीची चर्चा आज आपण करणार आहे. तर माऊली, तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याकडे किती एकूण क्षेत्र आहे तेवढं सांगायचं. माझं पूर्ण नाव ज्ञानेश्वर बाजीराव महाजन. ऍक्च्युली आमच्याकडे 15 एकर जमीन आहे. त्याच्यापैकी आम्ही 3 एकर मध्ये हे केळी लागवड केलेली आहे. 3 एकर मध्ये. आणि शेती सोडता तुमचा व्यक्तिगत व्यवसाय किंवा काय दुसरं का तुमचं? शेती तर आहेच, पण शेती व्यतिरिक्त मी पाटबंधारे विभागामध्ये नोकरीला आहे. आणि ती नोकरी प्लस हे शेती. मग ही शेती बघतं कोण सगळी? शेती वडील बघतात. वडील. हो. आणि आता एवढं म्हणजे 10 एकरचं, आता इथं किती जमीन आहे? इथं 5 एकर 5 जमीन एकर. आहे. मग ह्या 5 एकर मध्ये काय काय पिकं आणि कसं कसं करताय तुम्ही? काय काय पिकं घेतात आतापर्यंत? पूर्वापार काय काय घेता आलेले? म्हणजे ऍक्च्युली आम्ही कापूस किंवा मका, हरभरा यासारखी पिकं घेतो. आणि 2 स्टेज मध्ये आम्ही केळी लागवड करतो. म्हणजे आता कटिंगला आली तर दुसरी लागवड करतो. अच्छा अच्छा. म्हणजे फेरपालट करतो. फेरपालट. दुर्री तिरी काय करत नाही, दुरी तिरी वगैरे काही घेतलं नाही आम्ही अजून. नाही. सुरुवात एकदा केळी पीक काढायचं परत करायचं. तर आता हे जे क्षेत्र आहे ते किती एकराचं आहे? म्हणजे आता 3 एकराचं 3 एकराची बाग आहे ही केळीची लागवड केलेली. तर ह्यात पूर्वी काय होतं आणि कशी कशी जमीन तयार केली थोडक्यात? याच्यामध्ये आम्ही जून महिन्यामध्ये आधी केळी आपलं कापूस लागवड केली होती. आणि कापूस काढल्यानंतर एक 6 महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये नागरटी किंवा रोटर वगैरे करून बेड पाडून ठिबक वगैरे लॅटरल टाकून त्याच्यावर आम्ही बनाना हाऊस टिश्यू कल्चरची केळीची रोपं लागवड केली. नाही, ठीक आहे. रोप जे लागवड करते वेळेस, म्हणजे क्षेत्र तयार करते वेळेस शेणखताचा काय वापर केला नाही का? शेणखत ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी टाकलेलं होतं आम्ही. पण नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता आणि केळी लागवडीची थोडी उशीर होत होता, त्याच्यामुळे मग आम्ही टाकणं शक्य झालं नाही. त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट केळी लागवायचा निर्णय. आता सध्या ह्याला काय तुम्ही शेणखताचा? नाही, शेणखताचा वापर 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी केलेला आहे. 3 वर्षापूर्वी शेणखत टाकलेलं होतं याच्यामध्ये. म्हणजे सुरुवातीला, म्हणजे आता शेणखत सध्याच, म्हणजे शेणखताचा कसलाच वापर नाही, शेणखताचा काय कुठलाच वापर नाही. बेड ह्यामध्ये काय आंतरपीक घेतलं होतं का? नाही, आंतरपीक वगैरे काही घेतलं नाही. मल्चिंग टाकला होता. तो कधी टाकला होता? तो आम्ही हिवाळ्यातच टाकला होता. लागवडीनंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर रोप सेट झालं. त्याच्यानंतर डोस टाकल्यानंतर, हो, डोस वगैरे बेसल डोस टाकला त्याला. आणि मग बेसल डोस टाकल्यानंतर त्याच्यावर मल्चिंग टाकलं. एक जनरली आतापर्यंत रासायनिक खताचे किती वेळा डोसेस आपण दिलेले त्याला वरून टाकलेले? ऍक्च्युली याच्यामध्ये 3 डोस झालेले आहेत आमचे. 3 वरून टाकायचे. आणि आम्ही दर 15 दिवसाआड सोडत असतो. आणि आता सुरुवातीला अजून तर आता कसे अजून ते आता जवळ 80-90% वेन जवळजवळ निस्वन झालेली, कुठेतरी एक 10-5% शिल्लक आहे. मग ह्याच्यावरचे घडाची काय फवारणी घेतली आहेत का? उद्या घेतली. हो, आम्ही घेतली ज्यावर फवारणी. म्हणजे खाली अगोदर ते डासांसाठी एक कीटकनाशक मारलं आणि नंतर गळांवर काल फवारणी घेतलेली. डासांसाठी खाली मारलं. हो. आता शेवटी कसं आहे, प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे. आता हा एक पॉईंट मला इथं लक्षात आला, म्हणून यांच्या मार्फत किंवा ह्या व्हिडिओच्या मार्फत मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की डासाची जी फवारणी ते कधीच तुम्ही खाली जमिनीवर घेऊ नये, ह्या मताचा मी आहे. कारण ह्याचं सांगतो, ज्यावेळेस तुम्ही डास मारायचा प्रयत्न करता खाली फवारणी घेता, तर हा स्पेस मोकळा असतो. ती काय करणार, संध्याकाळी परत डास सगळे येऊन घडावरती बसणार. राहिला विषय डास मारण्याचा, म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगतो, ह्या पॉईंट लक्षात आला म्हणून. 10x10ची एक रूम आहे समजा, म्हणजे तुमचंच घर आहे समजा, बेडरूम आहे तुमचीच. बेडरूम मध्ये मी माझ्या बेडरूम मध्ये रोज ते गुड नाईटचं किंवा ते हे लावल्याशिवाय डास जात नाही. म्हणजे साधं सोपं म्हणण्याचा उद्देश काय, जर बंदिस्त 10x10ची बेडरूम आहे त्यातले सुद्धा आपण डास मारू शकत नाही कंटिन्यू. खिडकी उघडली की परत ते डास आतमध्ये आहे ना, तर हा तर पूर्ण वावर मोकळा आहे.
आणि पावसा पाण्यामध्ये थोडंसं हे जे छाटलेले पानं ह्या त्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं ती होणं पण साहजिकच आहे. पावसात म्हणजे ती रिप्रोडक्शन रेटच फास्ट असतो त्यांचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं वैयक्तिक असं मत आहे की ढासाची जी फवारणी आहे ती शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त इथं आपल्याला जिथं गरजेचं आहे तिथं फक्त फवारणी. नाही सरळ हे spray. चुकीचं आहे. हा सांगा ना. आता आम्ही जे मारलं ना याच्यामुळे डास खलासच झालं नाही तर आधी उभं राहिलं नसते आपण आता. नाही 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 आता उभे राहिलं नसते आले. आता ही खलास म्हणजे काय होतं सांगतो की तुम्हाला. नाही, आपण पुरे परत खलास. परत फिरून फांद्यांवरती बसतो. पुरे लंबे झाले आता, लंबे झाले ते. म्हणजे ते हा ना नायनाट झाला त्यांचा असं त्याचं नाही झाले म्हणजे ते आम्ही खूप डास होते जे खरं. मारलं ते कोरं औषध नाही तर आम्ही असे बसू शकत नव्हते इथे. लगेच अंगावर येत होते ते हा. किंवा हातापायावर. ते जे त्यांचं नायनाट झाल्यामुळे मग ते गळावर येऊ नाही शकतो नाही, असं. ते पण आहे. आणि दुसरा विषय कसा आहे माहितीये का, म्हणजे आता तुम्ही जरी म्हणत असेल नायनाट झाला तर ठीक आहे. हो म्हणणं फक्त एक माझं आहे की 10x10च्या खोलीतले होऊ शकत नाहीत. निसर्गाने एवढं वरदान दिलेलं हा, त्यांना आणि ते तर त्यांचं परत production तयार आहे. होणारच आहेत ना. ते तयार होतील. किंवा शेजारच्या पण- शेतातले येऊन बसतील इथे. हा ते पण आहे. आणि दुसरी गोष्ट काय होती, समजा ज्या दिवशी तुम्ही मारलं किंवा त्याच्या 1-2-4 दिवसानंतर चांगला जोराचा पाऊस किंवा वातावरणात जो काय बदल झाला त्याच्याने पण मरू शकता. असं हो, नाहीये. हो. डास कंट्रोल व्हायला तुमचं, कारण त्यांना काय बसायला कुठं जागा नाही. जाळ पाऊस झाल्यावर पण होतं. जोरात पाऊस जर झाला तर तो सुपडा साफ होऊन जातो त्याचा. नाही ते काय पाऊस जीवच आधी का खूप असतो. हे औषध मारलं आम्ही आणि लगेच पाऊस पडला रात्री पण. तसं झालं त्याच्यामुळे असेल ते ते. सपाट झाले. असेल एक भाग सांगतो, पण सांगणं एकच आहे, हो, हो. आपल्याला जिथं जखम आहे तिथं औषध करायला पाहिजे. हा. थोडक्यात जिथं गरज आहे तिथं म्हणणं फक्त हे काय याच्यावर पण म्हणजे उद्या मारला ना मग असं सर्व. काय हे नाही, डिबेट नाही नाही, नाही, की ते तुमचे बाबांनी शेवटी ते कसं आहे, औषध आणलं. शेती म्हणजे जगातली सगळ्यात मोठी हो, प्रयोगशाळा. हो. काही गोष्टी मला सुद्धा, हो, हो. मी आज 10 हा. वर्ष असलं तरी ते मी तर असं प्रयोग असं करत करत करतच चालूच आहे त्यांच्यावर का नवीन असं नवीन. कसं काय झालं असेल असं वाटतं मला सुद्धा. असं काही नाही, शेवटी शिकायला अनुभव- तुमच्याकडे हा अनुभव- तुमचा पण अनुभव माझ्याकडे चालतो. मिळतोय हो, हो. अनुभव. हा, अंगावर चालतं. पण घेताना शक्यतो घडावर पण हो. ठीक आहे, जरी तुम्ही खाली तो मारता तरी actually घडावर याच्यावर पण मी घ्या. पण गळावर मारला ना. मारायचा होता. हा. पण बाबा काय झालं, फक्त कीटकनाशक घेऊन आले. परत मी याचा वादा वाढण्यासाठी काही औषध घ्यायला पाहिजे त्यात होतं. mix करायला. मी नव्हतं त्या दिवशी आणि दुकान बंद होतं. ते त्याच्यामुळे राहिलं त्यांना म्हटलं ह्याच्यात. फक्त खालचंच मारून घ्या, आपण उद्याच्या दिवशी परत गळांवर मारू. मग बस. त्याच्यात पण ते मिक्स केलं हा. आणि हे आणि ते दोघं मिळून ते याच्यावर बरं, मारलं. बरं. तर येऊ आता हे पुढच्या ह्याच्यामध्ये हो. साधारणपणे जनरली आतापर्यंत काय खताचा, फवारणीचा, रोपांचा, मजुराचा, काही पण जेवढा पण ह्या केळीच्या 3 एकर बागेला आतापर्यंत काय काय केलेलं त्यासाठी एक अंदाजे डोक्यामध्ये खर्च असेल तर किती रुपयापर्यंत झाला असेल, किंवा झाडावर सांगा किंवा साधारण म्हणजे याच्यामध्ये 50% जर खर्च पकडला तर तो फक्त नळ्यांचा केलेला आहे. मी स्टँडर्ड नळ्या टाकलेल्या नेटाफिमच्या, त्याला 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि इतर खर्च जर म्हटला तर तो 1.5 लाख रुपये रोप अधिक मल्चिंग किंवा त्याची मजुरी किंवा त्याचं लागवड, खत, वॉटर सोल्युबल, या गोष्टींसाठी 1.5 लाख रुपये खर्च, म्हणजे असा एकूण 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. ऍक्च्युली हा 1.5 लाख रुपये जो खर्च आहे नळ्यांचा, हा समजा 4-5 वर्षासाठी लाईफ आहे माझा. टाइमचा आहे Lifetime. सोडा, ठीक आहे. पण आत्ताच्या ह्या पिकाच्या ह्याच्यामध्ये तो पण उत्पादनाचाच खर्च आहे, तो काय सोडून नाही चालणार आहे. पण इन एन ऍव्हरेज तो एक दीर्घकालीन हो, हो. केलेला खर्च तेवढ्यासाठी. आहे. आणि हा जो शॉर्ट टर्म केळीसाठी विशेषतः केलेले प्रयत्न जर म्हटलं तर 1-1.5 लाखापर्यंत आहे. हो. पण अजून पण मला वाटतं 1 लाख रुपये खर्च करावा लागेल. अजून 2 महिने बाकी आहेत. हा, हो. कमीत कमी 3 एकर म्हणलं तर 50,000 एक खर्च हो, हो, खत आहे, बरोबर. 60 द्यावं लागेल. द्यावं चालू लागेल. जाईन ते 5-5 हजाराच्या बॅगा येत आहे त्याचा वाटत होते 5,000 6,000. तर ते एक साधारणतः 1.5 म्हणजे 2.5-3 लाख रुपये, म्हणजे एकरी 1 लाख रुपयापर्यंत एकरी, खर्च हो. हा सोडून, ड्रिपचा सोडून सांगतो मी. हो, बरोबर तर बरोबर. तिथपर्यंत होईल. म्हणजे साधारणतः ड्रिपचा पकडला तर 4-4.5 लाख पण होईल. पण जनरली फक्त केळीसाठी विशेष प्रयत्न केलेल्याचा खर्च 3 लाख. जो तो 3 लाखापर्यंतचा होईल. काय शूटिंग काढतोय म्हणून नाही, नाही. पण तुम्हाला असं व्यक्तिगत काय वाटतंय की किती किलोची रास, किती वजन निघेल? म्हणजे असं काही शूटिंग काढतोय म्हणून आपण काय मोठं सांगायचं नाही. जे आहे ते रियालिटी. काही दोष असतील, काही चुका असतील, त्या पण सुधारता येतील, ते पण तुम्ही ऑन रेकॉर्ड सांगू शकता. आणि दुसरा विषय, वजन एकंदरीत तुम्हाला असं काय वाटतंय की बाबा आपली बाग एवढं आता तर किती वर्षापासून केली? आम्ही 5-6 वर्षापासून लागवड करतो. फक्त हो, म्हणजे ऍक्च्युली वडिलांनी आधी केलेली आधी खूप. केली आम्ही. किती पण वर्ष? मग बरोबर बापरे, आम्ही 10-15 वर्षाच्या आधी तुम्हाला करतो. कळत असेल हा, तसं हा, तर हा. तुमचे वडील असतील त्यावेळेस खानदेश म्हणजे हो. चांगलं मला वाटतं 200 वर्षाचं पर्यंत आमची सर्व झाली आहे शेतीमध्ये तिकडे सर्व बाहेरच्या मालकाकडे पण आणि घरी पण. आणि केळीमध्येच होते. व्यापार पण केलेला आहे, व्यापार बी केळीचा केला कंदांचा पण व्यापार केलेला आहे आणि हे केळ्यांचा पण व्यापार केलेला आहे. व्यापार पण केला आम्ही, दिल्लीला माल पण पोहोचवले.
बरं. म्हणजे तुमच्या ऍक्च्युली तुमच्या वयात असताना. इथं 10 वर्षापासून केळी आली. यांच्या वयात असतात. इथं 10 वर्षापासून केळी आली, पण ते एकदम एक 15 ते 20 वर्षाचे असताना तेव्हापासूनचे ते केळीमध्ये आहे. कारण केळीमध्ये रावेर आहे. भागामध्ये होते आम्ही राहायला आधी, तर त्या भागामध्ये आधीपासूनच केळी आहे आणि ते टॉप क्वालिटीची केळी निघते. केळीचं पूर्ण टेक्निक मागून थोडंसं आपल्याला. पुढे या मला म्हणजे काय माहिती का असं जुने लोक आता हे तुमचे अनुभव आहे ते तुमच्यापर्यंतच हो, आहे. हो. पुढे या ना. हो ना. टेक्निक आमचं तेच आहे पहिल्यापासून केळीमध्येच आहे. आता तुम्ही किती म्हणजे ते जे बेण्याचा व्यापार किंवा हा, केळीचा सर. व्यापार करत होता ते कुठल्या साली किंवा काय तर कंडिशन बाबा 85 सालपासून चालू आहे आमचं. 85 म्हणजे तुमचं लग्न झालं होतं त्यावेळेस नाही हो हो. लग्नाच्या आधीपासून करताय का म्हणजे नाही, नंतरच्या हा वर्षी? लग्नानंतर त्या लग्नाच्या प्लेटमध्ये समजा तेव्हापासून मग स्वतःची शेती करून ती गोष्ट करत होता का नुसतं आधी बाहेरची, हा बाहेर दुसऱ्याकडे. बाहेरची म्हणजे करायला घेत होता हा तुम्ही हा नवीन मालकाकडे केळीच केळी. हा आणि परत स्वतः आपला हा. व्यापार करणे आणि त्यावेळेस काय आमच्यासारखी रोपं नसतील नाही 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 तो फक्त कंद कंद. कंद. कंदच. हा, आणि मग ते कंद कसे पोच करायचा कसं आम्ही हजारगंती इकून काढायचे तिकडे शेतकऱ्याला पोहोचवायचे. बरं आणि त्याची वाहतूक गाडी बिडी कसं सर्व तुम्ही ते नाही हा मी स्वतःच करतो मजूर लावून सर. स्वतः- हा, मजूर लावून 10-15 मजूर असतात. हा. ते खोदायचे, हा. गाडी भरायची, गाडी लोड तिकडे करायची. आणि चोपडा मग या जाऊन. ऑर्डरी तुम्ही कशा घेत होता त्यावेळेस? आम्ही ग्रुप मार्फत त्याचे म्हणजे केळीचे का ग्रुप जे सांगतोय आहे मी केळीचे कारण ग्रुप पहिला जे काळ आहे. कसा होता केळी बागायतदारांचा ही सुद्धा खास केळीचा आम्ही ऐकण्यासारखं. कंदापासून व्यापार केला आहे ना. हा, त्यावेळेस रोपं नाही नाही रोपं नव्हते त्यावेळेस. मग ते जे ते शेतकरी येणार मग केळी, ही केळी. ऑर्डर तुम्हाला कधी मिळायची आम्हाला हे जून मध्ये मिळायची. नाही नाही पण किती महिने आधी का असं instant नाही नाही सांगायचं? लगेच इकून गेले की तिकडे लाकूडच करायचे ते. नाही नाही, नाही, नाही ला- समजा मी शेतकरी तुम्हाला ऑर्डर द्यायची तर मी किती दिवस आधी किती एक 8 महिने दिवस 8 दिवस आधी 8 दिवस फक्त. आधी. बस 2 मग दिवसात 8 तयार दिवस व्हायची गाडी. आधी, पण मग तुम्ही कसं मॅनेज करत होता आणि कुठनं आणायचं मग एवढं तुम्ही आम्ही 8 रावेर दिवस- भागातून जे आणत होतो ना म्हणजे असे तुम्ही बागचे बाग. अनोळखी अनोळखी हा. लोकांकडे जायचं आणि त्याला विचारायचं त्यांच्याकडून विकत तुम्हाला- घ्यायचं. हे अच्छा. फुलीगंती विकत हे घ्यायची. तेच विषय मी तुम्हाला 8 दिवसात लगेच तुम्ही इन्स्टंट कसं हो. आहे तर 4-4 महिने लागतात हे आता समजा 5,000 खोड आहे, हा. घेतलं तुमचं 20,000 मध्ये उधळ. हम्म. ते आम्ही खोदायचं मजूर लावून आणि ते गाडी भरून तर शेतकऱ्याकडे पाठवलं. म्हणजे एका झाडातनं किती घेतो 5-6 5-6 आणि किती किलो पर्यंतचं वजन असायचं त्या कंदाचं किलो पाऊन किलो किलोचा पाऊन हा किलोचा हा किलो पाऊन किलो. आणि ते परत लावून पण द्यायचं तुम्ही का नाही नाही नुसतं नाही ते फक्त शेतकरी लावतो ते ते. लावून टाकलं? तिथे त्याच्या बांधावर नेऊन टाकायचे. एक चांगलं आहे आणि आतापर्यंत आता समजा मला एक 30-40 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला म्हणजे हो, हो, पाठीमागचा. हो, हो, हो. 40 वर्षापासून समजा या क्षेत्रात किंवा केळीशी संबंधित आहे तुम्ही. 40 वर्षापासून आम्ही त्याचा अभ्यास केळीचा समजा. हो आणि बाकी कुठला व्यवसाय नाही हे शेतीचा. सगळं साहेबांना हा, हे- शिक्षण हे नंतर समजा साहेब झाले याचं. तर सांगण्या पाठीमागचा एक उद्देश आहे हो. की- आम्ही झिरोतून काढला हे सर्व साहेब, हा. झिरोतून निघाला हे सर्व. हम्म, हम्म. हो. ते म्हणजे परिस्थिती हम्म. बदलण्याचा पाठीमागचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती हो. त्यावेळेस काय दर असायचे की केळीचे 80, 85, 100 रुपये 110. म्हणजे बस कसे क्विंटल. ते, म्हणजे 100 कसं पडलं ते? 100च्या खालत 10 रुपयांनी क्विंटल. नाही 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 दर दर म्हणजे 10 रुपये आता क्विंटलचा झाला विषय क्विंटल तर 80 रुपये 85 रुपये 90 रुपये असा आता तर असायचा तेव्हा त्यावेळेस ना त्यावेळेस. आणि त्यावेळेसच्या व्हरायटी कुठल्या व्हरायटी ते मेनगाव ते तुमचं श्रीमंती. श्रीमंती ते एक आंबे मोहर हम्म. ते उंच झाड येत होतं ते हम्म, हम्म. अशा व्हरायटी होत्या त्या. उंच झाड माहिती येलक्की येतं ते वेलची केळ ते लय नाही, 40-50 वेलची ते नाही. वेलची नाही येत ते अशातलं जे अशातलं लंब येतं ते 15 फुट्याचा खांबच राहायचा म्हणजे. बरं आणि 50-60 किलो झाड आता भरायचं ती ते. जवळजवळ व्हरायटी नाही, नाही, ते लावत नाही शेतकरी लोक आता. ते लेट जायचे. लावायला पण नसेल आणि कुठं नसेल पण नाही आणि हे रोपच वापर म्हणजे करतात. ते 2 वर्ष जात होती बाग त्या टायमाला. हे वापर फक्त रोपातच चालू आहे आता जिकडे. जी नाही आता फौजी नाही ना. आता जी नाहीच बरं जी9 आल्यानंतर जी9च जास्त देशीचं काय करत ते नव्हतं आमच्याकडे ते तुम्ही म्हणता वेलची त्या शेतामध्ये येते 2-3 झाड लावले. लावले आणि- खायला असे हा, काय करतात. तर म्हणजे ह्या सगळ्या व्हरायटी जात जात आणि वसई तुम्ही कशाला म्हणताय त्यालाच वसई म्हणजे याच्यातलं लंब खेळ यायचं लांब खेळ येतात ते. अजून पण लावतात लोक, पण तिकडे- कंदच मिळतं त्याचं. चोपड्या भागामध्ये लावतात नाही रोप नाही मिळत त्याचं. नाही रोप नाही भेटत त्याचं. त्याचं जे आहे ना कंदच लागवड करतात लोक काही त्या हातनूर भागामध्ये आहेत ते छोटे. मग आता तुम्ही एवढं 30-40 वर्षामध्ये जळगावच्या ह्याच्यामध्ये देशीची कधी केळीची लागवड केली नाही 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 तुम्ही नाही, व्यक्तिगत नाही. हेच हेच हे हेच रोपातच असायचं. चालू आणि ते तुमच्या पूर्वी श्रीमंती हा, ते वगैरे त्या त्या- लोकांचं. त्या जुन्या काळातल्या जुन्या काळात. तर
चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन म्हणजे जे शेतकरी दुर्लक्ष करत नाहीत, खत पाणी व्यवस्थित करतात आहे, बाकी सगळ्या गोष्टी करतात, ते चांगलं उत्पादन घेऊ शकतात. केळी पिकामध्ये दुर्लक्ष तर करून अजिबात चालत नाही, नाहीतर नुसताच खोड लावले नाही मग नाही त्याच्यात मग आणि त्याच्यात. मग ते आणि आता तर नाहीच नाही. नाही. कारण काय आलंय याचा पाण्याकरता आम्ही भूगोलाच्या पुस्तकात जळगाव म्हणलं तर समान शब्द असायचा केळी. कोणी जळगाव म्हणलं तर केळी हे केळी प्रसिद्ध आहे बा. पण आता अशी कंडिशन झाली जळगावच्याच काही शेतकऱ्यांची की म्हणजे 30 पिकं वारंवार, त्याला थोडासा फेरपालट नाही, थोडासा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा अडॉप्शन नाही, ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडस मग उत्पन्नावर पण परिणाम व्हायला लागला, हे होतो मान्य ना, करावं होतो. हा, लागतं. बरोबर, कारण होतो. जी क्वालिटी आता पाहिजे एक्सपोर्टची ती इकडे काही शेतकऱ्यांकडून निघत निघत नाही ते असं. एवढं होत नाही त्यांचे ना. आणि मुळात तो पण आहे विषय की तुमच्याकडचे शेतकरी आहेत म्हणजे क्षेत्रफळाने जास्त मोठे त्यामुळे ते खूप. आणि आता तुमचंच अंतर 5x5 5.5 ह्याच्या पुढे जायला पण कोण नाही, तयार तयार नाही. आणि तो का जायला तयार नाही ह्याचा पण मी अभ्यास केला. कारण टेम्परेचर मध्ये तुम्ही उभाच राहू शकता, तुमची बागच राहू शकत नाही. अशी वाटते. कारण ऊन मध्ये इतकं मध्ये पडतंय. ऊन पडायलाच नको बा, सावलीच राहायला पाहिजे. नाही खोटच राहत नाही, त्याचं नाही. एकदा डिहायड्रेट झालं शरीरातलं हो, पण हो. पाणीच कमी होतं, त्या मग तो ते बागच पिचकं पूर्ण वाया जाते, खराबच होऊन जातं. खराब होते. अशा पद्धतीनं आहे. तर हे होते ज्ञानेश्वर बाजीराव महाजन, गाव हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ही केळी रोपांची बाग. अशाच प्रकारची केळीची बाग शेतकरी नवीन ठिकाणी आपण यानंतर पण भेटणारच. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची